हॅलो नमस्कार। तर आज जी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आहे ना, ती रेसिपी तुम्ही दोन पद्धतीने करू शकता। एक तुम्ही रस्स्यातली करू शकता, दुसरी तुम्ही दह्यातली करू शकता। तर आज ना आपण रस्स्यातली न बघता दह्यातली बघणार आहोत। तर चला सुरू करूया। आज आपण बनवणार आहोत दह्यातल्या चुबक वड्या। त्याच्यासाठी मी ते साहित्यात घेतलं आहे 2 कप दही घेतलं आहे, बेसन घेतलं आहे 1 कप, ह्याच्यात मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आहे, गोडलिंब आहे, 2 मिरच्या आहे, कोथिंबीर आणि ओवा। आधी आपण दही घुसळून घेऊया। ह्याच्यात मी कुठेही बेसनाचा किंवा कसलाही वापर करणार नाही आहे। हे आपलं साधं दही आहे, ह्याच्यात मी 2 कप पाणी घातलं आहे। आता आपण आपल्या चुबक वड्यांचा मिक्सचर बनवून घेऊया। इथे बेसनामध्ये मी आलं लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केली होती ती घालणार आहे 1 चमचा, ओवा घालणार आहे 1 छोटा चमचा, कोथिंबीर घालूया। आता आपले सगळे बाकी सुके मसाले घालूया, थोडीशी हळद, तिखट जरा बेताने घाला कारण आपण मिरचीची पेस्ट घातलेली आहे, धनेपूड, जिरेपूड, थोडासा काळा मसाला घातला आहे मी आणि चवीपुरतं मीठ। मी इथे 1.5 छोटे चमचे घातले आहे, थोडासा हिंग घातला आहे। आता आपण हे सगळे एकजीव करून घेऊया। पाणी एकदम थोडं थोडं घालणार आहोत आपण, कारण आपल्याला एक घट्टसर पेस्ट करून घ्यायची आहे याची। थोडं थोडं घालून करायचं आहे। असं छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। थोडं पाणी अजून घालते आहे मी याच्यात। आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात मी जास्त पाणी घातलं नाही आहे। आपल्याला हे एवढंच घट्ट ठेवायचं आहे, असे छान वड्या पडतील असं ठेवायचं आहे, अशा छान वड्या पडतील असं ठेवायचं आहे। सो आता आपण ह्याला एक 5 मिनटं साईडला ठेवून देऊया। हे आपलं रेस्ट होत आहे, तोच तर आपण आपली फोडणीची तयारी करूया। इथे मी 3 मोठे चमचे तेल घेतलं आहे, छान तेल तापलं आहे। फोडणीत मी एक 5 ते 6 मेथीचे दाणे आणि एक अर्धा छोटा चमचा जिरं घालणार आहे। जिरं छान फुललं की त्यात 3 छोट्या हिरव्या मिरच्या मी स्लिट करून घेतल्या, एक गोडलिंबाची काडी घातली आहे, थोडंसं आलं किसून घेतलं होतं मी ते घालूया, चव छान येते। आणि जी आपली आलं लसूण मिरचीची पेस्ट उरली होती थोडीशी ती घातली आहे आणि थोडंसं कोथिंबीर घातलं आहे तेलात। छान परतवून घेऊया याला। आता आपण यात थोडीशी हळद घालूया, हिंग, छान मिक्स करून घेऊया सगळं एकदा। आता आपण हे दह्याचं मिक्सचर घालूया। हे नुसतं दही आहे घोटून घेतलेलं, ह्याच्यात मी बेसन वगैरे काहीही घातलेलं नाही आहे। सो हे टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू व्हायला एक 10 मिनटं स्टर करत राहायचं आहे, नाहीतर मग ते दही फाटून जाईल, आपलं दही वेगळं पाणी वेगळं होऊन जाईल। सो ह्याला एक उकळी येईस्तोवर कंटिन्यू हलवायचं आहे। थोडंसं मीठ घातलं आहे मी चवीपुरतं। आता ह्याला छान हलवत राहायचं आहे आपल्याला, जोस्तोवर ह्याला एक उकळी येत नाही तोस्तोवर आपल्याला ह्याला हलवत राहायचं आहे। कमीत कमी एक 10 मिनटं तरी लागतील याला, नाही तर आपलं फाटायला लागेल। बघू शकता तुम्ही आता ह्याला एक उकळी यायला लागली, आता हळूहळू छान उकळायला लागला आहे। हे करताना फक्त काळजी एवढीच की ह्याला सतत हलवत राहा जोस्तोवर ह्याला अशी उकळी येत नाही तोस्तोवर। आता आपण आपल्या वड्या घालायला सुरू करूया। मी इथे छोट्या छोट्या साईजमध्ये घालते आहे, मी हातानेच घालते आहे। अशा आपण हे सगळं टाकून घेऊया याच्यामध्ये वड्या। खूप छान लागते ही भाजी। तुम्ही चुबक वड्या रस्स्यातल्या खाल्ल्या असाल
ही तुम्ही कधी ट्राय नसेल केली तर आता नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त लागते ही भाजी अशी, आणि पावसाळ्यात खूप मस्त वाटतं हे असं खायला, गरमागरम छान मस्तपैकी. ह्याला भरपूर नावं आहेत. कोणी चुबकवडी म्हणतं, कोणी चुनवडी म्हणतं, कोणी डुबुकवड्या म्हणतात. आपण पीठ भिजवलं होतं, त्या भांड्यात थोडंसं बेसन लागलं होतं, त्यात मी थोडं पाणी घातलं आहे आणि ते पाणी आता मी या मिक्सरमध्ये घातलं आहे. आता हे आपण छान हलवून घ्यायचं आहे. आता ह्या जेव्हा शिजतील ना तेव्हा ह्या हलक्या होतात, तेव्हा तशा या वरती येतात. जेव्हा या वरती यायला लागतील ना तेव्हा समजायचं की या शिजल्या आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता ह्या छान अशा आपोआप वरती यायला लागल्या. या हलक्या झाल्या की ह्या अशा वरती येतात, याचा अर्थ या झाल्या आहेत. तरी आपण एक 5 ते 5 मिनटं याला असंच ठेवूया, शिजवून घेऊया परत. ह्याच्यावर झाकण वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया. मी एक 5 ते 10 मिनटं ह्याला अजून शिजवून घेतलं होतं. आता आपण याला सर्व करूया असंच गरम गरम. ह्याला काही झाकण वगैरे ठेवून शिजवायची गरज नाही आहे, हे असंच छान शिजतं. वड्या पण छान आतून शिजतात. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या दह्यातल्या चुबक वड्या तयार आहेत खायला. मस्त गरम गरम पोळी, ओल्या मिरचीचा ठेचा. ह्याची रेसिपी मी घातली आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपला हा मस्त पावसाळा स्पेशल गरम गरम बेत तयार आहे. कसं वाटलं नक्की सांगा.